जास्त अहंकार वाईट आणि कमी अहंकार पण वाईट. मग लोक तुम्हाला विचारत नाहीत. तुमच्याकडे जर काहीच अहंकार नसेल, तुम्हाला स्वतःबद्दल काहीच वाटत नसेल, तर लोक तुम्हाला का किंमत देतील? मनावर घ्या जरा की मन माझ्याचकडे आहे, मी करू शकतो. सतत चिंता कशाला करायची? सतत चिंता, दुःख, सतत काळजी, सतत अनिष्ट चिंतन, होईल की नाही, होईल की नाही. अरे होईल की नाही काय? तुझं मन आहे, मनाला सांग, होणारच. पैसा मिळवायचा कसा, राखायचा कसा आणि वापरायचा कसा, तिन्ही गोष्टी कळल्या पाहिजे. आपल्याकडे पैसा आला की आपण वाटेल तसा वापरतो, वाटेल तसा खर्च करतो. सुरेल संगीतामध्ये महत्त्वाचा असतो तो सूर, बरोबर ना? हा सूर ज्याला सापडतो त्याच्या जीवनाचं सुरेल संगीत होतं. मग हा सूर म्हणायचं की हे सूर म्हणायचं? कारण 7 सूर आहेत ना, काय का 7 सूर आहेत. 7ही सूर नीट लागले पाहिजे आयुष्यामध्ये. 7ही सूर लागले पाहिजे, एकच सूर नाही लागून चालत. आपण म्हणता की सूर लागले की 7ही सूर लागायला लागतात, कळलं ना? आता मगाशी आमचे जयेश एकसारखे हात करत होते, म्हणजे हा सूर लागला की तूच आहेस, तुझ्या शिल्प, तुझं शिल्प घडवशील. हा सूर लागला की तुझं शिल्प घडेल, असं ते सांगत होते. बहुतेक गायक असंच करतात, असे हात करत असतात, बरोबर ना? म्हणजे त्यांना काय सांगायचं असतं की हा सूर बरोबर लागतोय आणि त्यांना सूर तो लागला पाहिजे, आणि हा सूर लागला तरच जीवनाचं कोट कल्याण होणार आहे, लक्षात ठेवायचं. मग आता हे 7 सूर कुठले हे आपण बघूया. नाही की एक सूर बघूया. पहिला आहे तो सा आणि रे. सा रे असं म्हणतो ना, सा रे असं म्हणतो की नाही? काय म्हणतो आपण? सारे. सारे म्हणजे काय? सद्गुरू म्हणतात सारे एकत्र आले, सारे एकत्र या, मग चांगलं कार्य होतं. सारे एकत्र कुटुंबामध्ये आलं तर कुटुंब सुखी होतं. सारे एकत्र आले तर देश प्रगतीला जातो. म्हणून सर्वांना हा सद्गुरूंनी खूप महत्त्वाचा सूर पकडलेला आहे सद्गुरूंनी. म्हणून सुरुवातीचं सारे याच्यामध्ये सद्गुरूंनी जो सर्वांना हा जो विषय मांडलेला आहे की सर्वांचं भलं, सर्वांचं कल्याण, सर्वांना घेऊन काम करा, सर्वांचा विचार करा, समजलं ना? त्यामुळे या सारे या शब्दामध्ये सद्गुरूंच्या जीवनविद्येचं सार आहे, बरोबर ना? सारे या शब्दामध्ये, सारे या 2 सुरामध्ये संपूर्ण जीवनविद्येचं सार त्याच्यामध्ये आहे. म्हणून सारे म्हणताना पुढे काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. साऱ्यांना घेऊन जेव्हा तुम्ही कार्य करता, साऱ्यांना घेऊन तुम्ही जेव्हा पुढे जातात, तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तो म्हणजे पुढला स्वर लक्षात ठेवायला लागतो. पुढला स्वर काय? ग. सारे ग. ग म्हणजे काय? ग म्हणजे ग ची बाधा होता कामा नये. ग ची बाधा झाली की ग लागणार नाही, बरोबर ना? म्हणून ग ची बाधा होता कामा नये. म्हणजे अहंकार. सद्गुरू म्हणतात ना, जितका अहंकार कमी तितकं तुमचं जीवन सुखी होईल. कारण अहंकारी माणूस कोणालाच आवडत नाही. स्वतः अहंकारी माणसाला पण दुसरा अहंकारी आवडत नाही. त्याला वाटतं मीच, दुसरं कोण नाही, बरोबर ना? तेव्हा हा अहंकार जेवढा कमी होईल, जेवढं आपण कृतज्ञ होईल, साऱ्यांप्रती जेवढं कृतज्ञ होईल आपण, तेवढा आपला अहंकार कमी होत जाईल. आणि खरं म्हणजे हा अहंकार हसताच कामा नाही खरं म्हणजे. कारण सद्गुरू काय म्हणतात की तू एकटा काय करू शकतोस? काही करू शकत नाहीस. एकटा तू काही करू शकत नाही, जगू पण शकत नाही. तुम्हाला जर समजा 50 कोटी दिले आणि सांगितलं जाऊन मी तुम्हाला जंगलात ठेवतो, घे 500 कोटी घे, करणार काय त्याचं? खायला मिळालं पाहिजे, प्यायला मिळालं पाहिजे, राहायला मिळालं पाहिजे. कसं तुम्ही करणार? त्या पैशाचा काही उपयोग नसतो, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही आपला अहंकार जेवढा चेपत जाल स्वतःचा, आणि दुसऱ्यांचा अहंकार जेवढा जपत जाल, तेवढं तुम्ही मोठे व्हाल.
आणि सद्गुरूंनी सांगितलंय दुसऱ्यांचा जपायचा म्हणजे चढवायचं नाही, त्यांना पोसायचा नाही आहे. पोचलं की तो फुकट जातो. जितका तू अहंकार दुसऱ्यांचा पोसतो तेवढा तो पोसतो. समजलं ना? म्हणून त्याचा अहंकार जपायच्या अर्थाला खूप महत्त्व आहे. लोकांना अजून त्याचा अर्थ नाही कळला आहे. अहंकार जपायचा म्हणजे काय, त्याला खूप काय नाही, मान द्यायचा, योग्य तो मान. सद्गुरूंनी हा योग्य तो शब्द वापरलेला आहे. प्रत्येक व्यक्तीची एक योग्यता असते आणि ती त्याच्या ज्ञानातून, त्याच्या कामातून, कर्तृत्वातून निर्माण झालेली असते. तर त्या योग्यतेप्रमाणे त्याला मान दिलाच पाहिजे. काही लोक असं म्हणतात की तुमची संस्था धार्मिक आहे, काय म्हणतात, चॅरिटेबल आहे, तुम्ही सर्वांना एक तऱ्हेने वागवलं पाहिजे, सर्वांना एक. असं नसतं. सद्गुरू म्हणतात सर्व जरी एक असेल, समता हा सद्गुरूंचा तो पहिला व्हॅल्यू आहे. सद्गुरूंची जीवनमूल्यामधला पहिला व्हॅल्यू काय, तर समता. समता म्हणजे काय, प्रत्येकाला माणूस म्हणून योग्यप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघता आलं पाहिजे आणि माणूस म्हणून त्याला योग्य तो सन्मान देता आला पाहिजे. समजलं ना? त्यामुळे जे लोक कर्तृत्ववान असतात त्यांना आपण मान देतोच एक्स्ट्रा. त्यांना आपण एक्स्ट्रा खुर्ची देतो, सोफा देतो. याचा अर्थ काय, प्रत्येकाला सोफा दिला पाहिजे असं नाही. प्रत्येकजण त्याच्या पद्धतीने चांगलेच आहेत, पण त्याला खुर्ची तरी दिली पाहिजे. माझं म्हणणं खुर्ची तरी दिली पाहिजे त्याला. समजलं ना? म्हणून अहंकार हा जो जितका तुम्ही कमी कराल ना तेवढं तुमचं पत वाढत जाईल. म्हणून ग ला खूप महत्त्वाचे. ग ची बाधा होता कामा नये. ग हा सूर परफेक्ट लागला पाहिजे. परफेक्ट सूर लागणं म्हणजे काय, अहंकार कमी पण नको, स्वाभिमान पाहिजेच. सद्गुरू काय म्हणतात की हा मद ही प्रेरणा आहे, मग त्याच्यामध्ये कसं पाहिजे, स्वाभिमान पाहिजेच. असे काय कोणी येऊन तुमच्या टपलीत मारून जाणं त्याला नामधारक म्हणत नाही. नामधारक कसा पाहिजे, रुबाबदार, त्याला स्वाभिमान पाहिजे. पण याचा अर्थ काय, दुसऱ्यांना हट करणं नाही. कळलं ना? स्वाभिमान आपला ठेवायचा, पण एक लक्षात ठेवायचं की प्रत्येकाला आपला स्वाभिमान असतो. म्हणून प्रत्येकाचा स्वाभिमान राखणं, त्याला योग्य तो मान देणं, हे पण तेवढंच खरं असतं. म्हणून हा जो ग आहे ना परफेक्ट लागला पाहिजे. जास्त अहंकार वाईट आणि कमी अहंकार पण वाईट. मग लोक तुम्हाला विचारत नाहीत. तुमच्याकडे जर काहीच अहंकार नसेल, तुम्हाला स्वतःबद्दल काहीच वाटत नसेल, तर लोक तुम्हाला का किंमत देतील, हो की नाही? मग लोक पण तुम्हाला किंमत देत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून सगळ्या या प्रेरणा सद्गुरू म्हणतात लिमिटमध्ये पाहिजे, लिमिटमध्ये ठेवता आलं पाहिजे. म्हणून सा रे ग झाला. ग नंतर काय आहे तो सा रे ग म म म म म म्हणजे काय, बरोबर लावला? पेटी नसताना कसा लावणार मी? मग मी जो लावतो तोच म समजायचा. म म्हणजे काय हो, मन. सद्गुरू काय म्हणतात, संपूर्ण जीवनाचं केंद्र म्हणून म मध्ये आहे बघा ना. म मध्ये आहे, 7 सुरामध्ये मध्ये काय आहे, म्हणून जीवनाचं केंद्र मन आहे. हे मन तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे. मन तुमच्या स्वाधीन व्हायला पाहिजे. मनाच्या अधीन होऊन चालत नाही. सद्गुरू पुन्हा पुन्हा सांगतात की मनाने तुम्हाला फरफटत घेऊन गेले ना तर तुमच्या आयुष्याची फरफट होणार. मनाला तुम्ही बरोबर घेऊन जायला पाहिजे. लगाम तुमच्या हातात पाहिजे. मनाचा लगाम तुमच्या हातात पाहिजे. कळलं ना? म्हणजे तुम्ही मन आपलं जर चांगलं असेल तर मनाचं सामर्थ्य, हे सगळं सामर्थ्य तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये वापरू शकतात. सद्गुरू म्हणतात अरे सर्व काही तुझ्याचकडे आहे. सगळं सामर्थ्य, सगळी पॉवर, सगळी क्रिएटिव्ह पॉवर, सगळं काही क्रिएट करण्याची ताकद तुझ्याचकडे दिली आहे. तिने गोल्ड मेडल मिळवली, काय म्हणतात त्याला, पॉवर लिफ्टिंगसाठी, बरोबर ना? पण अरे तुझ्याकडे पॉवर आहे, ती लिफ्ट कर, मग तू पण गोल्ड मेडल मिळवशील. आपल्याकडे मनामध्ये जी पॉवर आहे ना ती लिफ्ट करता आली पाहिजे. आपण ती मन म्हणजेच काय माहीत नाही.
सद्गुरू म्हणतात की मन आहे हेच माहीत नाही लोकांना. मनाची सामर्थ्य वापरणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आपल्याकडे मन आहे हे पण आपल्याला माहीत नाही. म्हणून ह्या मनाचं सामर्थ्य किती. आता मी 11 प्रवचनं केली आहेत, तुम्ही बघितली की नाही मला माहीत नाही, जी टॉकीजवर सगळी मनावरच केलेली आहे 11 प्रवचनं. तरी मनात थांबलं नाही आहे, अजून आणखीन चालू राहू शकलं असतं. मला पहिल्यांदा वाटलं 11 प्रवचन 1.5 तास करायचे आहेत, आता मनावर किती बोलायचं. पण बोलता 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 कुठे गेलो मला कळलंच नाही. सांगायचं मतलब हा मन आहे ना इतका मोठा विषय आहे. मनाचं सामर्थ्य एवढं मोठं आहे. तुम्ही ते सामर्थ्य जेवढं घ्याल तेवढं तुम्ही तुमचे मोठे होऊ शकता. तुम्ही क्रिएटिव्ह पॉवर ज्याला म्हणतात ना, क्रिएटिव्ह पॉवर ती आपल्या मनामध्ये आहे. मी नेहमी सांगत असतो की क्रिएशन होतं कसं. सद्गुरूंनी काय सांगितलं, फर्स्ट देर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड असं म्हटलं. म्हणजे विचारातनं ही संपूर्ण ब्रह्मांड उभं राहिलं. ही जी चैतन्य शक्ती आहे ना, तिच्या ठिकाणी जेव्हा मी आहे आणि मी अनेक व्हावं हा विचार आला, तेव्हा हे संपूर्ण अनंत रूपे अनंत वेशे प्रगट झालं. बरोबर की नाही. चैतन्य शक्ती अनंत रूपे अनंत वेशे प्रगट झाली. ही क्रिएटिव्ह पॉवरच्या मध्ये काय आलं, विचार आला. त्या शक्तीमध्ये क्रिएटिव्ह पॉवर होतीच, क्रिएशन त्याच्याकडे पॉवर होतीच, पण मध्ये लागतो तो विचार. समजलं ना. म्हणून जी गोष्ट तिकडे झाली तीच गोष्ट इकडे आहे. आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे, आपल्या ठिकाणी जी चैतन्य शक्ती आहे तिचं जर तुम्हाला क्रिएट नवीन काही क्रिएशन करायचं असेल, विचार तसा जीवनाला आकार आपण म्हणतो, पण या विचार हा मध्ये झाला. म्हणून तीच प्रोसेस आपल्याला इथे पण वापरायची आहे. चैतन्य शक्ती आतमध्ये आहे, मधला विचार दुवा, आणि या विचारातनं तू क्रिएशन करू शकतो. सगळं तुला जे पाहिजे ते क्रिएट करू शकतो. एवढी ताकद तुझ्या मनामध्ये आहे. मग मनामध्ये ताकद आहे, पण कधी त्या मनाला सांभाळता आलं पाहिजे. मनाला आवडता आलं पाहिजे, सावरता आलं पाहिजे, सजवता आलं पाहिजे आणि जोडता आलं पाहिजे. हे जर तू करू शकला तर मनामध्ये तुझी पॉवर तू वापरू शकतोस. मनामध्ये एवढी पॉवर आहे की तू आयुष्य सुखात समाधानाचं शांतीचं करू शकतो. मग हे मन आपल्या ताब्यात काय येत नाही, कारण जीवनविद्या नाही ना. जीवनविद्या हे मन कसं आपल्या ताब्यात आणायचं. सद्गुरू नेहमी म्हणतात ना, ले मन. काही सोडायला सांगत नाही, नो सोडा. काही सोडायला सांगत नाही सद्गुरू. सद्गुरू म्हणतात ले मन. बाळ हातामध्ये मन घे आणि बघ कुठे जाऊ शकशील तू. हातामध्ये मन घेतलं तर चंद्रावर पण जाऊ शकतो ना माणूस, हो की नाही. मनावर घेतलं तर काय पाहिजे. मनावर घेतलं तर आता सूर्यावर जायचा पण विचार चाललाय. सांगायचं मतलब काय की मन ही अशी गोष्ट आहे ना की ती तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला ती वापरायची आहे. दुसरा कोणी येऊन वापरणार नाही आहे. पण ती कसं वापरायचं हे आपल्याला शिकवतात ते सद्गुरू. सद्गुरूंनी काय सांगितलं की मनाचं एक टोक परमेश्वराकडे जातं आणि दुसरं टोक जगाकडे जातं. जगातली सगळं तुम्हाला पाहिजे असेल, सुख समृद्धी समाधान सगळं ते जगाकडनं पाहिजे असेल तरी मनच तुम्हाला देणार आहे. आणि परमेश्वर जर पाहिजे असेल तरी तुझा मनच तुम्हाला, मनाला घेऊनच जायचं आहे. मग मनाला घेऊन परमेश्वराकडे पण जाता येतं आणि मनाला घेऊन जगाकडे पण जाता येतं. म्हणून जगाकडे जेव्हा जातो मन घेऊन तेव्हा ते होतं प्रपंच. म्हणून प्रपंच सुखाचा करण्यासाठी काय लागतं तर मन लागतं. लक्षात ठेवायचं, मन लागतं आणि मनावर घ्यायला लागतं. बरोबर ना. मनावर घ्या जरा की मन माझ्याचकडे आहे, मी करू शकतो. सतत चिंता कशाला करायची. सतत चिंता, दुःख, सतत काळजी, सतत अनिष्ट चिंतन, होईल की नाही होईल की नाही. अरे होईल की नाही काय, तुझं मन आहे, मनाला सांग, होणारच. सांगायला शिक जरा.
मनाला सांगायला शिक, दादा तुम्ही जे सांगता ना ते मी करायला सुरुवात केली. माझ्या ऑफिसमध्ये मी नेहमी सगळ्यांचं भलं कर म्हणत राहायची, सगळ्या सुपरवायझर सगळ्यांचं म्हणत, नेहमी कृतज्ञतेने काम केलं, सगळं केलं मी. आणि एकदा काय झालं, त्यांच्याच कंपनीमध्ये एक प्रमोशनचा चान्स आला. आता तिकडे काय असतं, प्रमोशन एकदम देत नाहीत. चान्स आला की तिथे तुम्हाला अप्लाय करायला लागतं, म्हणजे सगळीकडे नसेल पण तुम्हाला अप्लाय करायला लागतं, तिकडे ॲप्लिकेशन करायला लागतं. मग तुम्ही जर त्याच्यामध्ये फिट होत असाल तर मग ते तुम्हाला इंटरव्ह्यू घेतात आणि मग तुम्हाला घेतात वरची प्रमोशन. तर त्या प्रमोशन तिला पाहिजे होतं, पण तिचं एक्सपिरियन्स कमी पडत होता. म्हणजे 3 वर्ष एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे होता, हिचा 2च वर्ष होता. आणि भारतातला एक्सपिरियन्स ते काउंट करत नाही. आता काय तिने विचार केला आपण अप्लाय करायचा. मग दादानी काय सांगितलं, आता इथे किती लोकांना माहीत पण नसेल दादानी काय सांगितलं, पण त्यांना माहिती आहे बरोबर. त्यांनी ॲप्लिकेशन करताना त्या सर्वांचं भलं होऊ दे सतत म्हणत म्हणत एंटर दाबलं, बरोबर. पाठवताना ॲप्लिकेशन पाठवताना सर्वांचं भलं विचार करत करत पाठवलं आणि सतत ती साधना करत राहिली, या सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं कल्याण. तुम्हाला आश्चर्य, म्हणजे ती पण आश्चर्यचकित झाली. तिने काय केलं, आपण अप्लाय करायला काय बिघडतं, दादा काय म्हणतात अप्लाय तर करा, प्रयत्न करायला काय बिघडतं, नाही म्हणतील नको म्हणू दे, प्रयत्न करायला काय बिघडत नाही ना. प्रयत्न अप्लाय केला. तुम्हाला खोटं वाटेल, ती डायरेक्टर जी होती तिने काय करावं, तिने तो एक्सपिरियन्स जो 3 वर्षाचा होता तो 2 वर्षाचा केला. जोरदार. तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तिने 2 वर्षाचा चालेल मिनिमम लिहून टाकलं. म्हणजे चेंज केलं क्रायटेरिया आणि हिला घेतलं. काय काय होऊ शकतं. अमेरिकेमध्ये एकीने जॉब असंच झालं, तिला तिचा एक्सपिरियन्स कमी होता तरी तिने अप्लाय केला आणि तिने सगळं हे केलं मी सांगतो ते, आणि नंतर तिला इंटरव्ह्यूला बोलवलं, ती पण चार्ज झाली, अरे माझा एक्सपिरियन्स कमी तरी मला कसं काय बोलवलं. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुझा एक्सपिरियन्स कमी आम्हाला माहीत आहे. नाही, तिला जॉब दिला, ऑफर दिली. मग तिला प्रश्न विचारतात की तुला सांग, तुला काय प्रश्न विचारायचे विचारा. मग तिने विचारलं की माझा एक्सपिरियन्स कमी असून तुम्ही मला कसं काय घेतलं. हिला पण जरा हे झालं होतं ना. तर त्यांनी काय सांगितलं, तुझा एक्सपिरियन्स कमी आम्हाला माहीत आहे, पण आमच्या कंपनीमध्ये आम्ही एक नवीन पोस्ट क्रिएट केली आहे. माझं वाक्य नीट समजा, नवीन पोस्ट क्रिएट केली आहे तुझ्यासाठी आणि तुला तिथे घेतलंय. म्हणजे हे मनाचं सामर्थ्य, म्हणजे इट कॅन क्रिएट एनिथिंग इन लाईफ, क्रिएट एनिथिंग इन लाईफ. लक्षात ठेवायचं, एवढी ताकद, एवढं ॲबंडन्स इकडे आतमध्ये सगळं आहे. याचा वापर करण्यासाठी सद्गुरू तळमळून सांगत होते तुम्हाला सगळ्यांना, आणि मी पण तेच करतोय. याचा वापर करा, तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणून म लावला. आता पुढला काय, प. प म्हणजे काय, पै ना. सा रे ग म प, बरोबर लावला. प. प म्हणजे पद. पद म्हणजे आयुष्यामध्ये आपल्याला जे पद मिळतं, मग ते कार्यामध्ये असू दे, कंपनीमध्ये असू दे, आपल्याला जे स्टेटस पाहिजे असतो, पद पाहिजे असते, प्रमोशन्स पाहिजे असतात. तर ही जी सगळी पदं असतात ना, ही पदं आपल्याला सांभाळता आली पाहिजे. पद मिळालं की ग लागायला सुरुवात होतो, बरोबर ना. यांच्यामध्ये असं मी ऐकलंय, मला काही जास्त म्हणालं नाही. सौम्य म सौम्य असं पण आहे ना काहीतरी, तीव्र आणि सौम्य नाही, कोमल. कोमल तेच म्हणत होते मी. मग ग लागला तर कोमल लागला पाहिजे, तीव्र नको आपल्याला, असं मजा. तर सांगायचं म्हटलं की पद मिळालं ना की माणूस ग त्यांचा वाढतो नेहमी, आणि ग सूर लागत नाही बरोबर. आणि गचा सूर नाही लागला की मग तो खाली सापडला समजा. जीवनविद्या जगायची असते ना, या 7 सुरामध्ये जगायची असते, बरोबर ना.
तर सांगायचा मतलब काय की पद मिळालं की माणूस काय होतं कळत नाही मला. पद हा शब्द मिळाली की माणसाची आतला वाढायला लागतो आणि मग तो विचित्र वागायला लागतो, लोकांना कमी लेखायला लागतो. हे सगळं ऑफिसमध्ये तुम्ही बघत असा की जरा प्रमोशन मिळालं की तो थोडं असा व्हायला लागतो. जसं असा व्हायला लागला की समजायचं की त्याची वाट लागली नंतर. कारण शेवटी काय माहिती आहे, जरी पद मिळालं तरी रिस्पॉन्सिबिलिटी लागते, मिळते ना त्याच्याबरोबर. अधिकाराबरोबर जबाबदाऱ्या येतात आणि जबाबदारी म्हणजे काय, तुम्हाला रिस्पॉन्सिबल पकडलं जातं. तुम्ही काम करून घ्यायला लागतं तुम्हाला बाकीच्या लोकांकडनं. तुम्ही जर काम लोकांकडनं करून घेऊ नाही शकला तर तुमचं पद धोक्यामध्ये येणार, बरोबर की नाही. म्हणून कुठलंही पद असू दे, मग ते संस्थेचं असू दे, ती हो म्हणते, संस्थेचं असू दे, कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंब प्रमुख असू दे, किंवा कंपनीमध्ये काम करताना पद असू दे, किंवा पक्षामध्ये काम करताना पद असू दे, तिथे पण पदं असतात ना, नगरसेवक, आमदार, हे पदं असतात. मग ही पदं सांभाळताना शेवटी काय लागतं तर लोक लागतात, बरोबर की नाही. यांना निवडून येण्यासाठी कोण लागतं, आम्ही लागतो की नाही. त्यांनी काम करायचं, ते काम चांगलंच करतात, पण काम नुसतं करणं उपयोग नाही, माणसांना पण सांभाळायला लागतं. कारण काम करण्यासाठी सुद्धा माणसंच लागतात आणि इलेक्शनला जिंकून येण्यासाठी सुद्धा माणसंच लागतात. म्हणून पद मिळाल्यानंतर ती संधी म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे. पद मिळालं की लोक पण भाव देतात ना, साहेब साहेब करून सगळे धावत मागे येतात. पद म्हणजे ही संधी आहे, कशासाठी, कर्तृत्व दाखवण्याची, लोकांसाठी काहीतरी काम करण्याची संधी आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू म्हणतात ना, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची. म्हणून काय, समाजहित, जेव्हा आपल्याला पद मिळतं ना तेव्हा समाजहित पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. माझं हित पहिलं नाही, समाजहित पहिलं. समाज म्हणजे आपल्यासाठी कोण आहे, कुटुंबामध्ये आपलं कुटुंब समाज आहे, ऑफिसमध्ये आपल्या ऑफिसचे लोक समाज आहे, संस्थेमध्ये संस्थेचे संपूर्ण समाज आपलाच आहे, लक्षात ठेवायचं. त्या समाजाचं हित कसं मला करता येईल, ह्या पदाचा वापर करून मी समाजाचं हित कसं करीन, इथे ही संधी तुम्हाला दिलेली आहे. मग ती सद्गुरूंनी म्हणा, परमेश्वरांनी म्हणा, कोणी म्हणा, ही संधी तुम्हाला देतात, समजलं. आणि ही संधीचं सोनं करायचं असेल तर तुम्हाला माणसं पाहिजे. एकटा काही करू शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा, हा सूर लक्षात ठेवा. एकटा काही करू शकत नाही, हे एकदा लक्षात आलं की तुला माणसं पाहिजे. मग माणसाला जपलं पाहिजे, माणसं पाहिजे म्हणजे माणसाला जपलं पाहिजे. माणसांचा अहंकार जपायला पाहिजे तुला, त्यांना मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना जितकं तू मदत करता येईल तेवढं. फायरिंग करायला सोपं असतं ना, हा फायरिंग कर, हे काय फायरिंग करायला काय लागत नाही डोकं, तो पण वाट बघत असतो कधी पदावरनं खाली येतो, मग बघतो याला. खरं असतं, पद हे कायमचं नसतं, लक्षात ठेव. कुठलंच ऑफिसमध्ये सुद्धा कधी काढून टाकते सांगता येत नसतं. म्हणून पद ही संधी आहे तुमच्यासाठी. कशासाठी, जनहितासाठी, समाजाच्या हितासाठी ही संधी आहे. आणि मग कर्तृत्व दाखवायची संधी आहे. आपलं कर्तृत्व आपल्याकडे, तुम्हाला पद का देतात हो, तुमच्याकडे काहीतरी कॅपेबिलिटी आहे म्हणून देतात ना, उगीच कोणालाही देत नाहीत. तुमच्याकडे काहीतरी योग्यता आहे, तुमच्याकडे कॅपेबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, मग तुम्हाला देतात, उगीच कोणालाही देत नाही. म्हणून तुम्हाला जेव्हा पद मिळतं तेव्हा एवढी संधी आहे तुमच्याकडे की तुम्ही कर्तृत्व करून दाखवा. लोकांनी म्हटलं पाहिजे हाच मला पाहिजे कायम, दुसरा कोण नाही पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवायचं की पद किती येऊ दे, पद आल्यानंतर तुम्ही त्याला पदाला न्याय दिला पाहिजे, हे महत्त्वाचं. पदाला न्याय दिला पाहिजे, नाही तर पद मिळालं काही काम करत नाही, असा उपयोग नाही. त्या पदाला न्याय दिला पाहिजे, पदाकडे संधी म्हणून बघितलं पाहिजे आणि कर्तृत्व गाजून लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हाच पाहिजे होता, हाच पाहिजे आम्हाला कायम, असं लोकांनी म्हटलं पाहिजे. काय झालं, त्यामुळे पचा सूर कळला का, हा सूर नीट लावता आला पाहिजे, पद नीट सांभाळता आलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, ध ध
ध ध सा रे ग म प ध, बरोबर, ध, हां. तर ध सूर म्हणजे काय? धन. धन. आपल्याला जर जीवन जगायचं असेल, तर जीवनविद्या काय सांगते? धन पण महत्वाचं आहे. सद्गुरू असं म्हणत नाही की पैसा नको म्हणून. सद्गुरूंना पैशाची ॲलर्जी नाही आहे. सद्गुरू म्हणतात पैसा पाहिजेच. कसा कमवायचा हे महत्वाचं आहे, कसा वापरायचा आहे महत्वाचं आहे, कसा जपायचा आहे हे पण महत्वाचं आहे. तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे ना जैन साहेब? आपलं नाव काय? मनोज. पैसा मिळवायचा कसा, राखायचा कसा आणि वापरायचा कसा, हे तिन्ही गोष्टी कळल्या पाहिजे. आपल्याकडे पैसा आला की आपण वाटेल तसा वापरतो, वाटेल तसा खर्च करतो. एक ऐकून ते मी चाटत होतो. घड्याळ म्हणे किती 10 लाखाचं, साडी 10 लाखाची. अरे, आणि ती एकदाच घालतात, परत घालायला अलाउड नाही. किती खर्च करायचा आहे, काय खर्च करायचा? साऊथ आफ्रिकेचा एक चांगला फुटबॉलपटू आहे, नवीन असेल तो, पण खूप चांगला आहे, हुशार. तर त्यांनी हे उत्तर दिलं की त्याला पैसा एवढा मिळालेला आहे आता, कारण तो आता हल्ली स्पोर्ट्समध्ये खूप पैसा मिळतो नाही. पण त्यांनी सांगितलं, तो म्हणतो मी काय असं ह्याच्यात मला इंटरेस्ट नाही म्हणे. मी गरिबीतनं आलो आहे, मला गरिबी काय कळते, म्हणून गरिबांना जेवढी मदत करता येईल शिक्षणासाठी याच्यासाठी मी मदत करणार. याला म्हणतात धन कसं वापरायचं. म्हणून पैसा सद्गुरू सांगितलंय, पुरेशी संपत्ती पाहिजे तेवढी कमवा, तुमच्या योग्यतेप्रमाणे कमवा. बिझनेस करून उद्योग हाच योग सांगितलं सद्गुरूंनी. चांगला उद्योग करा, त्या उद्योगातून जनांची सेवा व्हायला पाहिजे, लोकांची सेवा व्हायला पाहिजे. सर्व्हिस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रधान सेवक म्हटलं आहे. आपल्या प्रधानमंत्री काय म्हणतात त्याला, पंतप्रधानांनी काय म्हटलं आहे? प्रधान सेवक. सेवक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणून गव्हर्नमेंटमध्ये सगळीकडे सर्व्हिस शब्द वापरतात, बरोबर ना? गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे काय? जनतेची सेवा करण्यासाठी या सगळ्यांना निवडून दिलेलं आहे, सगळ्यांना कामाला लावलेल्या अधिकाऱ्यांना जनतेची सेवा करण्यासाठी. म्हणून सेवा हा धर्म असला पाहिजे, समजलं ना? सेवा हा धर्म असला पाहिजे. म्हणून परवा अजून एक पेपरात आलं होतं, एक गट अधिकारी असतात ना, गट विकास अधिकारी साताऱ्याची, पेपरात न्यूज आली आहे. त्यांनी काय लिहिलं आहे? मी माझ्या पगारावर समाधानी आहे, असं नोट लावलेली आहे आपल्या रूमच्या बाहेर. मी माझ्या पगारावर समाधानी आहे, आनंदी आहे. याचा अर्थ काय? कोणी काही घेऊन येऊ नका, मी सर्वांची कामं करणार, योग्य कामं मी सर्वांची करणार आणि वेळेवर करणार, पण मी माझ्या नोकरीत समाधानी आहे. ह्याला म्हणतात सेवा, समजलं ना? म्हणून धन मिळवायचं चांगलं, भरपूर मिळवा, पण त्याचा उपयोग कसा करायचा असं पण मी म्हणत नाही. फोन चांगला घेऊ नका, घ्या, सगळं चांगलं घ्या, पण त्याला काहीतरी लिमिट ठेवा. उगीच लाखाच्या साड्या, नंतर काय कोटीचं काय काय घेतात, काय अडचण असतो त्याच्यामध्ये, काही नसतं त्याच्यातनं, कधीच सुख मिळणार नाही, लक्षात ठेवायचं, समजलं ना? आता धन म्हटलं की नुसतं पैसा नाही, आपल्याला लगेच पैसा दिसतो, पै पण दिसले पाहिजे त्याच्यामध्ये, बरोबर ना? मग पै काय सांगतात? स्त्री ही धन आहे आपल्यासाठी, मुलं ही आपल्यासाठी धन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे धन पण सांभाळलं पाहिजे, कळलं ना? जसा पैसा आपण सांभाळला पाहिजे म्हणतो, पैसा सांभाळतो म्हणजे काय? पैसे देताना असे एक नोट चुकून जाईल जास्त, त्याची भीती असते, कमी गेली चालते. मग आपल्या घरच्यांना पण सांभाळलं पाहिजे आपण नीट. स्त्रीला सन्मान, सद्गुरूंचं सर्वात महत्त्व काय तर स्त्रीला सन्मान, असं सद्गुरू म्हणतात. म्हणून पुरुषांनी स्त्रीला दिला पाहिजे आणि स्त्रीनी पण स्त्रीला दिला पाहिजे. कारण जरा इथे प्रॉब्लेम जास्त असतो नाही. त्यामुळे आपल्या घरच्या स्त्रीना, मग ती मुलगी असू दे, बायको असू दे,
बहीण असू दे, आई असू दे, सर्वांना सन्मान देणं, कारण ते धन आहे आपलं. आपलं धन आहे. सुखाने जीवन जगायचं असेल तर आपलं घर कुटुंब समाधानी असलं पाहिजे. समजलं ना. म्हणून हे आपल्याला मुलं ही सगळ्यात मोठी संपत्ती म्हणतात सद्गुरू. काय म्हणतात? सगळ्यात मोठी संपत्ती की मुलं बिघडली, तुम्ही किती पैसा कमवा, तुम्हाला त्या पैशाचा काय उपयोग? डोक्याला ताप होणार, तुमच्या डोक्याला ताप होणार. मी नावं घेत नाही, पण एक IAS ऑफिसर, दोघे IAS ऑफिसर, दोघे आपल्या कामात व्यस्त, मुलाकडे बघायला कोणाला वेळ नव्हता. शेवटी मुलांनी काय झालं माहीत नाही, आत्महत्या केली. शेवटी तळण्या ताट्या मुलांनी आत्महत्या केली. आता काय उपयोग आहे सगळ्या शिक्षणाचा म्हणा, पदाचा म्हणा, कामाचा काय उपयोग नाही. म्हणून पदं सांभाळताना आपली मुलं पण सांभाळली पाहिजे. लोक करिअरच्या एवढे मागे लागतात. करिअर म्हणजे पैसा. करिअर म्हणजे काय मोठी सर्व्हिस करायची नसते कोणाची, देशाची सेवा करण्यासाठी कोण नसतं. म्हणजे व्हायला पाहिजे ती गोष्ट वेगळी, पण पैशाच्या मागे असतात करिअर म्हणजे. आणि या करिअरमध्ये इतके मागे लागतात की मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. समजलं ना. आणि मग मुलं फुकट गेली की मग तुमचं जीवनच फुकट गेलं म्हणून समजा. कळलं ना. पटतंय ना. म्हणून धन म्हणजे संपत्ती पण आहे, आणि धन म्हणजे आपलं घर, आपलं कुटुंब, आपली मुलं, ही पण आपली संपत्ती आहे, लक्षात ठेवा. आपले आईवडील, ही पण आपली संपत्ती आहे, लक्षात ठेवा. आईवडील असेपर्यंत किंमत नसते, आईवडील गेल्यानंतर किंमत कळते. आईवडील असेपर्यंत आपण लहानच समजतो तुला, आहे कोणतरी मोठे. गेल्यानंतर जबाबदारी खूप येते अंगावर, समजा. आणि मग जबाबदारी जाणवायला लागते आपल्याला. मग कळतं की ते होते तेव्हा आपल्याला जबाबदारी कमी होती. कळलं ना. असो. रे ग म प ध नी. चुकलाच नाही, जाऊन दे. नी चुकतोय माझा, कळते मला चुकतंय. एवढं माझं चांगलं आहे ना, ज्ञान चांगलं आहे की कळतंय. असू दे. नी म्हणजे काय? शेवटी सद्गुरूंनी काय सांगितलं की तुम्हाला जीवनविद्या जगायची म्हणजे काय करायचंय, जीवन सुखाने समाधानाने जगायचं म्हणजे काय करायचंय. नी म्हणजे सांगू शकाल कोणी? निसर्ग नियम. म्हणून नी हा सूर नीट लागलाच पाहिजे, माझा लागत नव्हता. नी म्हणजे निसर्ग नियमाला धरून तुम्ही जर जीवन जगला तर सगळे सूर नीट चालतील. नी लावून दाखव मला. म प ध नी सा. बरोबर ना. लागला. मदत घ्यायची असते गुरूंची. म्हणून सद्गुरूंची मदत लागते. सगळे सूर लागण्यासाठी सद्गुरूंची मदत लागते. समजलं ना. सद्गुरू बरोबर तुम्हाला सूर लावून देणार. आणि मग रियाज करायला लागतो. आपण कुठे रियाज करतो? जे रियाज सकाळी उठून रियाज करत बसलेली असते, रियाज केल्याशिवाय सूर लागत नाही. रियाज म्हणजे साधना. शेवटचा सा, 7 सुरांचा शेवटचा सा पण असतो ना, वरचा सा. हा वरचा सा आहे ना, म्हणजे साधना. कळलं ना. निसर्ग नियमाप्रमाणे वागणं एवढं सोपं नाही आहे. पहिलं निसर्ग नियम समजून घेतले पाहिजे. आणि हे निसर्ग नियम समजून घेतल्यानंतर ते नियम आपल्या जीवनात उतरवण्यासाठी जा लागते ती वरचा सा म्हणजे साधना. ही साधना आणि नियम हे दोन झाले की मग खालचे सूर आपोआप आपल्या हातात येतात आणि जीवन आपल्या हातात येतं. जीवनविद्या जगायचं कसं हे आपल्याला समजतं. जीवनविद्या जगायची कशी हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटी जीवनविद्या जगायलाच पाहिजे हो. नुसतं काय बोलून ऐकून. मला बरेच लोक फोन करतात, काय छान झालं प्रवचन. मी मनात म्हणतो याच्यातलं काय घेतलं ते सांग ना जरा. बाबा मी एक प्रवचन सांगितलं, आज माझं प्रवचन सगळ्यांचं छान म्हणणार. म्हटल्यानंतर त्यातला कुठला सूर तुमच्याकडे बेसूर लागतोय हे समजून घेऊन त्या सुराची साधना करा. बरोबर नाही. आणि तो सूर कसा पक्का लागेल इथे बघा, लक्षात ठेवा. आणि हे 7 सूर जर तुम्ही केले तर जीवनामध्ये सुख, समाधान, ऐश्वर, आनंद सगळं काही मिळणार आहे. समजलं ना. म्हणून सद्गुरूंनी ज्ञान साधना केंद्र म्हटलंय. ज्ञान साधना केंद्र म्हणजे काय?
ज्ञान घ्यायचं, ज्ञान वापरायचं, साधना करायची. जीवन ही साधना म्हणतात सद्गुरू. जीवन जगणं ही साधना म्हणतात. बरोबर ना. जीवन जगणं ही साधना का? काही जे सांगितलं ते वापरायचं आहे. बरोबर ना. आता सारे गम किती म्हटलं, शेवटी गाण्यामध्ये बरोबर आलं पाहिजे. तर मगाशी तो मपद करवते आपल्याला समजलं पाहिजे ना, बरोबर लागलाय की नाही सूर. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.